नमस्कार, मी संध्या काकडे. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी पनीर मोमोज बनवणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पनीर मोमोजसाठी इथे साहित्य घेतलं आहे. एक कांदा, एक लहान शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत चिरून, कोथिंबीर, एक गाजर घेतला आहे किसून, हे 250 ग्रॅम पनीर आहे ते किसून घेतलं आहे, 9 ते 10 अशा लहान मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या हे आपल्या टेस्टनुसार घ्यायच्या, आपल्याला जितपत तिखट हवे तेवढ्या मिरच्या घ्यायच्या. हे आहे पनीर मोमोजचं साहित्य. मोमोजची चटणी करण्यासाठी इथे साहित्य घेतलं आहे. लाल मिरच्या घेतल्या आहेत, त्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आहेत. इथे लसूण घेतला आहे, छोटा अद्रकचा तुकडा आहे, एक टोमॅटो, जिरे आणि मीठ. आपल्याला सगळं मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकूया. ही मोमोजची चटणी तयार आहे. इथे मैदा घेतला आहे मोमोजसाठी. 2 वाटी मैदा घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकत आहे आणि त्यामध्ये 1 चमचा असं तेल टाकून घ्यायचं. हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मोमोजसाठी पीठ मळून घेतलं आहे. एक 5 ते 6 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया. त्यानंतर आपण मोमोज करायला घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे 1 चमचा. त्यामध्ये जिरी मोहरी टाकूया. लसूण टाकायचा. शिमला मिरची टाकायची. कांदा टाकायचा. कांदा आपल्याला लालसर छान परतून घ्यायचा. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. कांदा लालसर असा परतून घ्यायचा. कांदा आता परतून झाला आहे. त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया. त्यामध्ये कोथिंबीर टाकूया. गाजर टाकून घेऊया. छान असं परतून घ्यायचंय. एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचंय. त्यामध्ये पनीर टाकून घेऊया. पनीर आणि कोथिंबीर यामध्ये ऍड केली आहे. यामध्ये मीठ टाकूया. टेस्टनुसार मीठ टाकायचं आणि एक 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं. हे आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, फक्त कलर चेंज होईपर्यंत. या सारणाला पाणी सुटू द्यायचं नाही. सारण आपण हे 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलं आहे आणि आता हे पूर्णपणे तयार झालं आहे. आपण गॅस बंद करूया आणि मोमोज करायला घेऊया. इथे मी मोमोजसाठी एक लाटी लाटून घेतली आहे. पाणी लावून घ्यायचं. तर आपण हे मोमोज आता स्टफिंग करून घेऊया. त्यावरती जितपत सारण पाहिजे तेवढं सारण घ्यायचं. इथे मी 1 ते 1.5 चमचा सारण घेतलं आहे. आता आपण हे फोल्ड करून घेऊया. लाटीच्या मध्य भागापासून अशा कळ्या करून घ्यायच्या अर्ध्या भागापर्यंत आणि उरलेला जो भाग आहे तो ह्याला फोल्ड करून घ्यायचा. असं छान पॅक करून घ्यायचं. इथे एक मोमोज मी तयार करून घेतला आहे. अजून एक दाखवते. इथे एक लाटी लाटून घेतली आहे, त्यात सारण भरलं आहे आणि मध्य भागापासून अशा कळ्या करून घ्यायच्या.
छान अशा कळ्या करून झाल्या की तो पॅक करायच्या. इथे मी तुम्हाला अजून एक मोमोज करून दाखवत आहे. हा मी मोमोज जरा गोल शेपमध्ये करत आहे. पूर्ण असा मोमोज तयार करून घेतला आहे आणि हे जे 2 टोक आहेत ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे, असे चिटकून घ्यायचे. हा आपला गोल मोमोज तयार आहे. थोडासा वेगळा आकार. मोमोज तुम्ही कुठल्याही शेपमध्ये करू शकता. इथे मी 2 शेपमध्ये मोमोज करून दाखवले आहेत. खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच मोमोज आवडतात. त्यामुळे तुम्ही असे मोमोज घरी नक्कीच करून बघा, नक्कीच आवडेल. इथे मी आता हे सगळे मोमोज करून घेतले आहेत. इथे मी हे मोमोज वाफवून घेत आहेत. त्यासाठी मी इथे स्टीमर घेतलं नाही, मी इथे कुकर घेतला आहे. त्यामध्ये चाळणी ठेवून त्याला तेल लावून हे मोमोज आपण त्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि एक 10 मिनटं छान अशी वाफ येऊ द्यायची. त्याच्यावरती मी झाकण ठेवून छान असं पॅक करून घेतलं आहे. एक 10 मिनटानंतर आपले मोमोज हे पूर्णपणे तयार आहेत. मोमोज पूर्णपणे तयार झाले आहेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी मोमोज आणि मोमोजची चटणी घेतली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.